रुग्णालय आपले खूप छान असे इमारती बनवलेल्या आहेत, पण फुल फ्लेजनी त्यांना चालवण्यासाठी स्टाफची रिक्वायरमेंट आहे. काही ठिकाणी काही इक्विपमेंटची पण गरज आहे. आता आदरणीय गणेशजी नाईक साहेब, ज्यांचं विजन आरोग्याविषयी खूप दृढ असं आहे आणि त्यांच्या विजननुसार जर आपल्या नवी मुंबईत आरोग्य केंद्राची प्रस्तावित झाले तर नक्कीच जनसामान्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. आता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मला अशी कल्पना पुढे येते की डॅशबोर्ड एक बनवायचा. जसं की आपल्या नवी मुंबईमध्ये बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांना सिडकोकडून प्लॉट्स अलॉट झालेले आहे आणि ज्यावेळी त्यांना ते अलॉट झाले तेव्हा त्यांच्याकडून ॲग्रीमेंट बनवून घेतला आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 10% कोटा हा लोअर इन्कम ग्रुपसाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून तशी कुठलीही सुविधा आजपर्यंत पुरवली जात नाही आहे. मग ह्या डॅशबोर्डवर आपण असं आणतो आहे की पालिकेच्या हॉस्पिटल्स सगट जे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्यांच्या 10% कोटा आपल्याला आहे असे सगळे हॉस्पिटल्स त्या डॅशबोर्डवर येतील. मी उदाहरण देते जर आता म्हणजे रात्री अपरात्री एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी आणलं आणि चेकअप नंतर समजलं की बाळाला NICUची गरज आहे, तर असा NICU जर आपल्या रुग्णालयात अवेलेबल नाही आहे म्हणजे वेकंट नाही आहे, तर अशा वेळी असं होतं की ती महिला प्रसूतीच्या वेदनेत असते, तिला सांभाळणारी तिची आई असते एकमेव आणि तिच्या नवऱ्याला इतर ठिकाणी NICU अवेलेबल होतं आहे का हे बघावं लागतं. मग अशा वेळी NICU इथूनच त्यांना अवेलेबल करून देण्यात यावं. म्हणजे त्या डॅशबोर्डवर सगळे असे हॉस्पिटल्स रिफ्लेक्ट करतील ज्यांच्यामध्ये असे बेड अवेलेबल आहे. 10% आपला कोटा आहे प्रायव्हेट सहित पालिकेच्या ह्याच्यात पण, आणि मग इथूनच पालिकेची रुग्णवाहिका त्या पेशंटला त्वरित त्या NICUपर्यंत पोचवेल. असंच ICUच्या बाबतीत पण आहे. म्हणजे ICU बेड अवेलेबल नसेल तर त्या डॅशबोर्डवर रिफ्लेक्ट करेल आणि इथल्या इथं त्यांना समजेल की कुठल्या हॉस्पिटलला जायचं आहे. म्हणजे रात्री अपरात्री ह्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, दुसरेमधून तिसरीकडे जावची आवश्यकता पडणार आणि रुग्णांचा गोंधळ होणार नाही आणि जास्त चांगली सर्व्हिस आपल्या पेशंटना मिळेल. खूप चांगला अनुभव होता. सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आपल्या हॉस्पिटल्स चांगल्या पद्धतीने मेंटेन केले जातात आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा पण तसंच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की आम्हाला इथं चांगली सर्व्हिस मिळते. आणि आपण नवी मुंबई शहरात राहतो आहे. या शहरात आरोग्य आणि शिक्षणाविषयी जे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे, त्या दूरदृष्टिकोनातून अशा आपल्या हॉस्पिटल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते म्हणजे हे पूर्ण जे आता मला अजून ऐरोली हॉस्पिटलला पण व्हिजिट द्यायची आहे, त्याच्यानंतर वाशी हॉस्पिटलला मी सेपरेट एक व्हिजिट देणार आहे. तर हे हॉस्पिटल्स पूर्ण प्लेजनी जर सुरू झाले म्हणजे जिथं आता काही बेड्स अजून पण वॅकंट आहेत तिथं पूर्ण आपले इक्विपमेंट्स बोला किंवा स्टाफ नाही आहे, तर असे पूर्ण क्षमतेने जर सुरू झाले तर नक्कीच नवी मुंबईकर नागरिकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. जे आपले रुग्णालय आहेत त्या इमारती बनून राहायला नको आहेत, त्याच्यामध्ये रुग्णांना पूर्णपणे सगळ्याच फॅसिलिटी इथल्या इथे अवेलेबल व्हाव्यात. म्हणून आपल्या ज्या आहेत इमारती त्यांना आम्हाला हॉस्पिटल बनवायचं आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे नुसत्या इमारती उभ्या करून ते रिकाम्या ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर सगळ्या रुग्णांना व्यवस्थित अशा रुग्ण सुविधा मिळाल्या तर इतर कशाची आपल्याला गरज पडणार नाही, मुंबईला जायची गरज पडणार नाही किंवा नवीन अजून हॉस्पिटलचीही गरज पडणार नाही आपल्याला. आता 6 वर्ष आपला बॅकलॉग झाले, प्रशासकीय कार्यकाळात 6 वर्ष गेली. आता ह्या 5 वर्षात नक्कीच आम्हाला सगळ्या सुविधा आपल्या ह्या 4ही हॉस्पिटल्समध्ये द्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे आपले UHP आहेत त्यामध्येही चांगल्या चांगल्या सुविधा लोकांना तिथल्या तिथं प्रोव्हाइड करायच्या आहेत. UHP व्यतिरिक्त आपण उपआरोग्य केंद्र तेही सुरू करतोय कंटेनर करून. म्हणजे जिथं आपण आरोग्य केंद्र नाही उभारू शकत तिथं हे जे कंटेनर आरोग्य केंद्र ते आपण स्थापित करतोय आणि रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांचा आपण उपचार करणार आहोत. आणि प्रयत्न आपला असाच असेल की आपले हे जे 4 हॉस्पिटल आहेत हे फुल फ्लेजने चालावेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे चालावेत. म्हणजे हेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुढे भविष्यात आपल्याला ते सेवा द्यावेत. थँक्यू.